Good morning, dear students. Today, I would like to teach you the important part of English grammar, the tense. The tense is a very important part in English grammar. Like that basement. The tense is a basement of English grammar. So, today we will see the tense. Do you know that? How many kinds of tenses? How many kinds of tense? There are three kinds of tense. The first is present tense, the second is past tense, and the third is future tense. That's right. Tense. Tense ला आपण आपल्या मराठीमध्ये काय म्हणतो? काळ. फर्स्ट प्रेझेंट टेन्स, सेकंड पास्ट टेन्स, and third future tense. Each tense have four subtenses. The first is simple, the second is continuous, the third is perfect, and fourth continuous perfect. म्हणजेच काय, या काळाचे अजून प्रत्येकी चार उपप्रकार पडतात. पहिला म्हणजे सिंपल साधा, दुसरा म्हणजे कंटिन्युअस चालू किंवा अपूर्ण, परफेक्ट म्हणजेच पूर्ण, आणि कंटिन्युअस परफेक्ट चालू पूर्ण. तर लेकरांनो लक्षात ठेवा की काळ समजून घेणं म्हणजेच आपल्याला इंग्लिश ग्रामर मध्ये बऱ्यापैकी आपण प्रोग्रेस करू. आणि लक्षात ठेवायचं, कोणतीही नवीन भाषा शिकत असताना ती भाषा आपल्याला अगोदर आपल्या मातृभाषेत म्हणजेच आपल्या मराठी भाषेत समजली पाहिजे. तुम्ही कोणतीही भाषा शिका, ती भाषा अगोदर आपल्याला मातृभाषेत समजली पाहिजे. मग आता आपण काही नवीन भाषा शिकतोय, इंग्लिश. आपल्यासाठी इंग्लिश नवीनच आहे, म्हणून ही भाषा अगोदर आपल्याला मातृभाषेत सुद्धा समजली पाहिजे. मग आता काय करूयात आपण, या प्रत्येकी काळाचे जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारांचा आपण अभ्यास करत चलूया. हे अगोदर तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यायचे. आणि लिहून घेतल्यानंतर आपण अगोदर सिंपल टेन्स, जे सिंपल टेन्सचे भाग बघूया. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. तर आता स्टार्टला आपण घेऊया सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ. म्हणजेच साधा वर्तमान काळ. Do you know the formula of simple present tense? Write down. S plus V1 plus O/C. It means that S means subject, V means verb, O means object, C means complement. म्हणजेच कर्ता, क्रियापद, कर्म आणि इतर भाग. मग आता साध्या वर्तमान काळात एक अट आहे, लक्षात ठेवायचं, एक नोट लिहून घ्यायची तुम्ही. दिलेल्या वाक्यातील कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो.
हे मात्र विसरायचं नाही. कंसात मी इथं लिहितोय यस इयर्स, म्हणजे तुमच्या लक्षात यावं. आता तृतीय पुरुषी एकवचनी करते कोणकोणते पहा बरं. आपण केस टेबल पाहिलेलं आहे, बरोबर आहे का? मग तृतीय पुरुषी एकवचनी करते कोणते आहेत? ही, शी, इट, दे, हे 4 आहेत. पण आपल्याला किती आपल्याला कोणते सांगितले? एकवचनी घ्यायला. मग एकवचनी कोणते आहेत? ही, शी आणि इट. म्हणजे ही, शी, इट असेल तर आपल्याला क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा आहे. किंवा कोणताही एकवचनी करता असेल, एकवचनी कोणतंही नाम असेल त्याला देखील यस किंवा ईएस हा प्रत्यय लावायचा आहे. आता हा झाला भाग आपल्या फॉर्म्युल्याचा. म्हणजे हे हा जो फॉर्म्युला आहे मी तुम्हाला थोडासा आता एक्सप्लेन करून सांगतो. पहा, सर्वप्रथम दिलेल्या वाक्यातील कर्ता घ्यायचं. कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आणि त्यानंतर वाक्य जर सकर्मक असेल तर, वाक्य जर सकर्मक असेल तर म्हणजे वाक्यात जर कर्म असेल तर कर्म लिहायचे. आणि दिलेल्या वाक्यातील कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर मात्र क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायला विसरायचं नाही. मग आता साधा वर्तमान काळ आपण पाहतोय. आपण याचं सूत्रही पाहिलंय, फॉर्म्युला पाहिला याचा. यस प्लस v1 प्लस ओ ऑब्लिक सी. यस आपल्याला माहित झालेला आहे काय फॉर्म्युला आहे तो. मग आता हा काळ आपल्याला अगोदर आपल्या मराठीत समजला पाहिजे. नाहीतर नेमकं कोणत्या काळात हे यस वापरायचं आणि कोणत्या वाक्याला वापरायचं कळणार आहे का आपल्याला? नाही. मग त्यासाठी महत्त्वाची गोष्ट कोणती? तर तो काळ अगोदर आपल्याला मराठीत समजला पाहिजे. मग मराठीत समजून घ्यायचं म्हणजे आता पहा, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला तो, ते, तात, तोस, तेस यापैकी एखाद्या अक्षराचा प्रत्यय लागून वाक्याचा शेवट जर त्याच ठिकाणी झाला तर तो साधा वर्तमान काळ असतो. विसरायचं नाही. डोंट फॉरगेट इट. ओके. मग आता काय करायचं आपल्याला? बघा, आता येतो, जातो, बसतो, उठतो, खातो, पितो, गातो, फिरतो, मरतो. येते, जाते, उठते, बसते, खाते, पिते, गाते, फिरते, मरते. येतात, जातात, बसतात, उठतात, खातात, पितात, गातात, फिरतात. मग हे तो, ते, तात हे प्रत्यय लागून वाक्य तिथंच संपलं पाहिजे. म्हणजेच वाक्याला फुल स्टॉप तिथंच लागला पाहिजे. हे मात्र विसरायचं नाही. मग आता मी एक एक्झाम्पल घेतो. तो क्रिकेट खेळतो. बघा, इथं क्रियापद तो प्रत्यय लागलाय, वाक्य तिथंच संपलंय. म्हणजे तो वाक्याला फुल स्टॉप लागलाय तिथंच. म्हणून हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे हे आपल्याला इथं समजून जातं. मग आता या सूत्राप्रमाणे याचा आपल्याला इंग्लिश मध्ये रूपांतर करायचं. मग सूत्र काय आपलं? यस प्लस v1 प्लस ओ ऑब्लिक सी. मग अगोदर आपल्याला या वाक्यातला कर्ता क्रियापद कर्म शोधणं गरजेचं आहे. यस, गुड. वी विल फाइंड subject, her and object. So which is the subject? तो is a subject. म्हणजे जो क्रिया करतो, वाक्यात जो क्रिया करतो तो वाक्यातील कर्ता. Who shows the activity? So there is a subject. And the verb कोणत्या वाक्यातलं? खेळतो. वर्ब कोणत्या वाक्यातलं? खेळतो. म्हणजे वाक्यात जी क्रिया घडलेली असते, घडत असते किंवा घडणार असते त्याला काय म्हणतो आपण? क्रियापद. वाक्यात बघा कोणती क्रिया घडलेली आहे, कोणती का असेना ते क्रियापद. कोणती क्रिया घडलेली आहे? खेळण्याची. म्हणून खेळतो काय वाक्यातलं? क्रियापद.
समजलं? द ऍक्टिव्हिटी. अँड थर्ड इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ओळखण्याचं एकच आणि एकच पद्धत आहे, ती म्हणजे क्रियापदाला प्रश्न विचारायचा. कोणता? काय आणि कोणाला, या दोन पैकी प्रश्न विचारायचा. काय खेळतो? क्रिकेट खेळतो. उत्तर भेटलं का? म्हणजेच काय क्रिकेट ऑब्जेक्ट. इथं कोणाला खेळतो आहे का उत्तर? काही नाही. काय काय खेळतो म्हणल्यावर आपल्याला भेटलेले उत्तर क्रिकेट. म्हणून वाक्यात एकच कर्म आहे. मग आता याचं आपल्याला इंग्लिश मध्ये रूपांतर करायचंय. कारण आपण कर्ता शोधलाय, क्रियापद शोधलंय आणि कर्मही शोधलंय. मग आता using this formula we translate this sentence into English. It's easy. So because of we know that the formula of that tense. So at first there is a subject. So which is the subject? तो इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? ही. मग त्यानंतर काय सांगितलंय? क्रियापद. वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? खेळतो. मग याचं कितवं रूप घ्यायचंय? द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय. वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? खेळतो. खेळणारा शब्द प्ले. प्लेचं पहिलं रूप प्लेज. प्ले. आता इथं थांबा. मी आपण एक अट पाहिलेली आहे, गोष्ट पाहिलेली आहे. कोणती? जर दिलेल्या वाक्यातील कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा आहे. बघायचं सांगितलं तृतीय पुरुषी ही, शी, इट असेल तर यस किंवा ईएस. मग आता ही आलेलं आहे, क्रियापदाला यस किंवा ईएस लावायचं का? यस लावायचंय. क्रियापदाला लावायचंय, कर्त्याला नाही. मग इथं लावून टाका यस. ही प्लेज. आणि त्यानंतर काय सांगितलंय? ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट जे असेल ते. मग वाक्यातला ऑब्जेक्ट क्रिकेट. मग क्रिकेट लिहून टाका. आणि क्रिकेटच्या अगोदर कोणतंही उपपद येत नाही, क्रिकेट वगैरे वगैरे. कळलं? ही प्लेज क्रिकेट. तर इथपर्यंत मला वाटतं हे सगळ्यांना समजलेलं असेल. कुणाची काय अडचण नाही. मग आता याच वाक्याचं आपल्याला करायचंय निगेटिव्ह. आता निगेटिव्ह करण्याचे दोन प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत? एक अर्थ बदलून, चेंजिंग मीनिंग किंवा विदाउट चेंजिंग. मग आपल्याला अर्थ बदलून आपल्याला निगेटिव्ह करायचे. असे ज्यावेळेस आपल्याला ग्रामरचे टॉपिक चालू होतील, निगेटिव्ह सेंटेन्स वगैरे, त्यावेळेस अर्थ न बदलता आपल्याला ते निगेटिव्ह करावं लागतं. परंतु हे आपल्याला समजण्यासाठी आपण फक्त या वाक्याचं निगेटिव्ह करतोय आणि याचा अर्थ बदलून होतो, लक्षात ठेवा. मग आता वाक्य नकारार्थी करायचं. वाक्य नकारार्थी करायचं म्हणजे काय? म्हणजे नेमकं काय करायचंय? तर वाक्यामध्ये नॉट हा शब्द घ्यायचा आहे. नकार देण्यासाठी कोणता शब्द आहे? नॉट किंवा नेव्हर. नो, नॉट, नेव्हर हे असे जे शब्द आहेत ते नकार देण्यासाठी आहे. मग आता लक्षात ठेवा, कधीही ज्यावेळेस नकार द्यायचा असतो, ज्यावेळेस नॉट हा शब्द घ्यायचा असतो, तो कधीही सहाय्यक क्रियापदालाच इथं आपल्याला तो शब्द जोडावा लागतो किंवा सहाय्यक क्रियापदानंतरच आपल्याला तो शब्द घ्यावा लागतो. मग आता या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाहीये. मग सहाय्यक क्रियापद नाही म्हणल्यावर मग सहाय्यक क्रियापद आणायचं कुठून? तर लक्षात ठेवायचं, टू डू. टू डूचे वर्तमान काळातले सहाय्यक क्रियापद घ्यायचे. कोणते घ्यायचे? वर्तमान काळात. वर्तमान काळात कोणते? डू आणि डज. डू आणि डज. मग डू कधी घ्यायचं, डज कधी घ्यायचं? सेम नियम. जो यस किंवा ईएस साठी नियम आहे तोच नियम या डू आणि डज साठी. काय अडचण? मग लक्षात ठेवायचं, यस किंवा ईएस जर आपण लावतो त्यासाठी डज असणार आणि जर आणि बाकीच्या ठिकाणी डू असणार. मग आता लक्षात घ्यायचं, याचा आपल्याला नकारार्थी करायचं. नकारार्थी करायचं म्हणजे आपल्याला नॉट शब्द घ्यायचा आहे आणि तो नॉट शब्द कुठे घ्यायचा आहे? डजच्या नंतर, म्हणजे डू किंवा डजच्या नंतर. मग आता
स्टारला घेऊयात आपण अगदी तोच नियम म्हणजे काय आपला S + V1 + O ऑब्लिक C याला फक्त कर्त्यानंतर हे सहाय्यक क्रियापद घ्यायचे. कधी घ्यायचे? कर्त्यानंतर. मग हिला डू घेऊ का डज घेऊ? अगदी बरोबर आहे, डज घ्यायचे आपल्याला. ही डज आणि या डज नंतर आपल्याला नॉट हा शब्द घ्यायचा आहे. ही डज नॉट. आणि त्यानंतर हे सूत्र क्रियापदाचं पहिलं रूप. आता क्रियापदाचं पहिलं रूप कोणतं आहे? प्ले. प्ले घ्यायचं इथं. आता तुम्ही म्हणताल इथं प्लेस घ्यायचं नाही का? कारण ऑलरेडी इथं डू ला एस किंवा ईएस लागलेलं आहे. हा प्रत्यय इथं आलेला आहे म्हणून याचं जे प्लेस आहे ते प्लेस इथं एस किंवा ईएस प्रत्यय इथं येणार नाही. तर अगदी मूलभूत तशाच सरळ येईल प्ले. आणि दिलेल्या वाक्यातील कर्म क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट. ही डज नॉट प्ले क्रिकेट. एवढं समजलेलं? कुणाची काय अडचण नाही. मग आता याच वाक्याचं आपल्याला व्हर्बल क्वेश्चन करायचं. कोणतं करायचं? व्हर्बल क्वेश्चन. आता व्हर्बल क्वेश्चन करायचं म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, ज्या प्रश्नाचं उत्तर एकतर हो येतं किंवा नाही येतं त्याला आपण काय म्हणतो? व्हर्बल क्वेश्चन. म्हणजे ज्यावेळेस आपण कोणताही प्रश्न ज्यावेळेस एखाद्याला विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस हो किंवा नाही येतं, फक्त हो किंवा नाही, किंवा त्या प्रश्नाचं उत्तर आपण मान हलवून सुद्धा आपण देऊ शकतो, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे जेवलास का? हो. उठलास का? हो. अभ्यास केलास का? हो. खेळलास का? नाही. हे फक्त शेवटी म्हणजे ज्या प्रश्नाच्या शेवटी का असा शब्द येतो आणि प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तो व्हर्बल क्वेश्चन होतो. मग आता समजा मी विचारलं तुझ्या बापाचं नाव काय? हो किंवा नाही जमणार आहे का आपल्याला? नाही जमणार. मग त्या प्रश्नासाठी आपल्याला तोंड उघडावंच लागणार आहे, आपल्या बापाचं नाव सांगावंच लागणार आहे. तिथं हो किंवा नाही जमणार नाही. म्हणून हे लक्षात ठेवायचं की ज्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असेल तेच तोच व्हर्बल क्वेश्चन असेल. आणि इंग्रजीमध्ये मात्र म्हणजे इंग्लिशमध्ये मात्र त्या प्रश्नाचं लक्षात ठेवायचं व्हर्बल क्वेश्चन कसा ओळखायचा? ज्या प्रश्नाची सुरुवात ही सहाय्यक क्रियापदानं होत असते. ज्या प्रश्नाची सुरुवात ही सहाय्यक क्रियापदानं होत असते त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. मग आता व्हर्बल क्वेश्चनचं वाटल्यास तुम्ही सूत्र लिहून घ्या. वाटल्यास इथं साध्या वर्तमान काळाचं डू ऑब्लिक डज प्लस यस प्लस V1 प्लस O ऑब्लिक C प्लस क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्न चिन्ह. मग आता आपण काय केलं बघा, सूत्र तेच आहे. फक्त आपण काय केले तर अगोदर डू किंवा डज घ्यायचे आपल्याला. आपण काय करायचे? फक्त डू किंवा डज घ्यायचे. बाकी सर्व नियम तेच आहेत, काही फरक नाही. मग आता याचा आपण व्हर्बल क्वेश्चन करूया. बघा, तो क्रिकेट खेळतो का? आला का मराठीत? तो क्रिकेट खेळतो का? मग आता इंग्लिश मध्ये कसं झालं पाहिजे? बघा, व्हर्बल क्वेश्चन करायचे. व्हर्बल क्वेश्चन करायचे म्हणजे अगोदर सहाय्यक क्रियापद. आता साध्या वर्तमान काळात सहाय्यक क्रियापद आपल्याला वाक्यात मिळत नाही, तर त्यासाठी टू डूचे आपल्याला घ्यावे लागतात. मी आता सांगितलं की वर्तमान काळातले डू आणि डज. समजा इथं भूतकाळाचं कार्य असतं पण भूतकाळातले डिड. मग आता हे लक्षात घ्यायचं की टू डूचे वर्तमान काळातले कोणते? डू आणि डज. मग आता आपल्याला घ्यायचे ते म्हणजे स्टार्टला डू आणि डज पैकी एक सहाय्यक क्रियापद. मला डू घेऊ का डज घेऊ? का तृतीय पुरुष एक गोष्टी करताय, डजच घ्यावं लागेल. घेऊन टाका डज. बाकी सर्व नियम तेच मित्रांनो दिलेल्या वाक्यातील करता. कोणता आहे? तो ला शब्द ही, डज ही, पुन्हा त्यानंतर क्रियापद, वाक्यातलं क्रियापद खेळतो, खेळण्याला शब्द
प्ले, इथं यस किंवा यस लावायचं नाही कारण ऑलरेडी इथे यस किंवा यस आलेले. डज ही प्ले आणि त्यानंतर वाक्यातील कर्म, वाक्यातलं कर्म कोणतं आहे? क्रिकेट, क्रिकेटला क्रिकेट लिहायचं, च्या अगोदर कोणतेही उपपद लिहायचं नाही आणि शेवटी मात्र प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. तर ते पहिलं आपण घेतलंय ते असर्टिव्ह सेंटेन्स, यानंतर आपण घेतले निगेटिव्ह आणि हे जे आहे ते व्हर्बल. मग मला वाटतंय की हे हे ज्यावेळेस तुम्हाला समजायला लागेल, हे ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून सराव करता, अगदी स्वतःहून काय करायचे, अगदी वेगवेगळे वाक्य घ्यायचे आणि त्या वाक्याचं इंग्लिश मध्ये रूपांतर, त्याचाच निगेटिव्ह आणि त्याचाच परत वर्बल क्वेश्चन करायचं, हे मात्र विसरायचं नाही. मग आता हे सर्वांनी अगोदर लिहून घ्या 2 मिनिटात आणि लिहिल्यानंतर मी काही तुम्हाला वाक्य देतो, ते वाक्य तुम्ही करून मला आपल्या वैयक्तिक ग्रुपवर मला पाठवायचे. काय अडचण? किंवा वैयक्तिक किंवा आपला जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही पाठवत तरी चालतील, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. मग आता वाक्य घ्या. आम्ही सामना जिंकतो. आम्ही सामना जिंकतो. आम्ही सामना जिंकतो. ती संगणक बंद करते. ती संगणक बंद करते. मुले मुले सहलीला जातात. मुले सहलीला जातात. तो दररोज अभ्यास करतो. तो दररोज अभ्यास करतो. तू गाणे गातेस. तू गाणे गातेस. शिक्षक व्याकरण शिकवितात. शिक्षक व्याकरण शिकवितात. ओके, तर आपण आता बाकीचे जे काही प्रकार आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. परंतु तोपर्यंत या काळाचा भरपूर असा सराव करायचा. तुम्ही स्वतः नवीन वाक्य घ्या, स्वतः नवीन वाक्य करून बघून तुम्ही सॉल्व करा आणि आताही वाक्य दिले त्या प्रत्येक वाक्याचं तुम्ही हे अगदी तसंच याचं ट्रान्सलेशन, याचं निगेटिव्ह आणि याचं वर्ब हे अशा प्रकारे तुम्ही स्वतः लिहायचंय आणि तुम्ही जो अभ्यास केलाय तो अभ्यास मला पाठवायचा आहे. तर आणि सगळ्यांनी खूप सराव करायचा आहे अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टे होम स्टे सेफ. घराच्या बाहेर जाऊ नका, घरातच अभ्यास करा. आपल्याला भरपूर वेळ मिळाला अभ्यासासाठी, तो वेळ फक्त अभ्यासालाच द्या. ओके, बाय, सी यू इन द नेक्स्ट क्लास.